दाब देऊ नका. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शुभ संध्याकाळ. आणि जावत आपण या मॅच कडे, जावत आपण या सामन्याच्या दिशेने. सेमीफायनलची मॅच आहे. जी टीम जिंकेल ती प्रवेश करेल या क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये. ट्रॉफीज आपण बघू शकता, मोठमोठ्या ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी मॅन ऑफ द सिरीज असेल, बॅट्समॅन, बॅट्स बॉलर, त्यांच्यासाठी देखील विशेष बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल मात्र एसबी ग्रुप अर्थातच जॉर्ज 11 कल्याण या टीमने प्रवेश केलाय, तो म्हणजे या क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये. तर यानंतर आपल्याला समजेल की जॉर्ज 11 टीम सोबत कोणती टीम जॉईन होणार आहे शेवटची मॅच खेळण्यासाठी. जाव्यात आपण मॅचच्या दिशेने, जाव्यात सामन्याच्या दिशेने. वी इफेक्ट चषक 2022. तर संघर्ष टीम साठी एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे कुमार आवटे यांच्याकडून. तर टाळ्या वाजवा मॅच साठी. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, सेमी फायनलची मॅच सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरीला पहिल्या षटकात रामा कचरे गोलंदाजी मार्क वरती रेडी होता. स्ट्राईकला असेल रणजित. राऊंड विकेट, पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल समोर. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट करायची की नाही असा प्रश्नचिन्ह होता आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. राज संतेच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. फटका मात्र चांगला होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण संदीप पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत जी एक धाव कंप्लीट करायची होती ती एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. विशाल ऑन स्ट्राइक. रामा पुन्हा एकदा राऊंड विकेट. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे आणि इथे बघायचे पॉपिंग क्रीज मध्ये बॅट जाते की नाही आणि ते फलंदाज बाद होतील. रणजितला परतावा लागेल तंबूच्या रस्त्याकडे. फलंदाज बाद. आणि त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक कुमार आवटे यांच्याकडनं आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. झटपट क्रिकेट म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. चेंडू आला, पकडला, स्टंप वरती लावला, फलंदाज बाद झाला. दुसरा फलंदाज बॅटिंगला देखील आला. झटपट क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट. ओळख आहे हीच आहे क्रिकेटची. राऊंड विकेट. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस लेग स्टिकचा बॉल थोडासा बघायचा आहे. यस, बाहेर गेलाय. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय की हा चेंडू मात्र इथे वाईट असेल. एक धाव धावफलकावरती ऍड होते. 1 रनने मात्र स्कोर पोहोचला, तो म्हणजे 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ आहे. सर्वत्रमय भगवामय वातावरण. चौफेर मैदानाचे आपल्याला भगवामय वातावरण पाहायला मिळतंय. ओ, यावेळेस फिल्डर तिथे आहेत आणि इथे बघायचे काय होईल. आणि ते फलंदाज बाद झालाय. गरज होती काही धाव घेण्याची याचा मोठा प्रश्न तिथे निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. आणि मनोज ज्या पावलांनी मैदानामध्ये आला त्याच पावलांनी मैदानाच्या बाहेर. पाटील यांना देखील 200 रुपयांचं पारितोषिक असेल कुमार आवटे यांच्याकडून. तर राज संते यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही भूतकाळात काय केलंय ते महत्त्वाचं नाहीये,
तुम्ही आता सध्या वर्तमान काळामध्ये काय करताय ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आता याच वर्तमान काळामध्ये तुम्हाला तुमच्या टीम साठी संघर्ष करावा लागेल जर तुम्हाला जिंकायचं असेल तर यावेळेस तर डॉट चेंडू असेल चला हरकत नाही मित्रांनो चुका सगळ्यांकडनं होतात डॉट चेंडू आहे आणि यावेळेस हॅलो तरी उपस्थित सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना आणि खेळत असलेल्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे की आपण जे दोन पंच ज्यांना मैदानामध्ये कामगिरी करताना बघतोय 2 दिवस झाले मिलिंद पाचरणे सर ज्यांनी असल्फा क्रिकेटसाठी जवळजवळ 20 वर्ष क्रिकेट खेळलेले आहे त्यानंतर शेखर धोत्रे असतील डोंबिवलीचा एक मातब्बर संघ विजयनगर संघासाठी त्यांनी जवळजवळ 20 वर्ष क्रिकेट खेळलेले आहे आपल्या वयापेक्षा जास्त ज्यांनी क्रिकेट खेळलेले आहे आज ते पंचांची भूमिकेमध्ये असेल तर एखादा डिसिजन होतो पुढे मागे तर आपण एक क्रिकेटर म्हणून त्यांचा आपण आदर केला पाहिजे कोणावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खात्री कमिटी मेंबर्स कडनं आणि आयोजन कमिटीकडनं केली जाईल त्याच्यामुळे आपण नक्कीच त्यांचा सन्मान करायचा आहे अशी आम्हाला आमची तुम्हाला एक विनंती असेल आणि खेळाडू वृत्ती दाखवा प्लीज नक्कीच 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 आपण खेळाडू वृत्ती दाखवायची आहे विनंती असेल दोन्ही संघांना करून मिलिंद आहेत ज्यांनी एक काळ गाजवलाय असल्फा पॅकर्स या टीम साठी आणि त्यानंतर शेखर धोत्रे सर असतील यांचे नक्कीच 1 गाव 11 मध्ये घारिवली संघामध्ये अनेक वेळा खूप चांगलं क्रिकेट खेळलेत दहिसर मोरीची स्पर्धा नक्कीच आठवते मी खूप लहान असेल ते 8 वर्षाचा असेल तेव्हा मी देखील पाहण्यासाठी गेले होते आणि लांबच लांब षटकार ठोकले होते म्हणजे शेखर धोत्रेने आणि तेव्हा आम्ही पहिला क्रमांक पटकावला होता घारिवली टीम मध्ये आणि त्यामध्ये शेखर धोत्रे मॅन ऑफ द सिरीज चं पारितोषिक देखील मिळालं होतं त्यामुळे विनंती असेल पंचांचा आपण आदर करायचा आहे विनंती असेल या दोन्ही संघांना आणि पुढील संघाला देखील ही सूचना असेल नक्कीच रोशन सध्या अनेक आठवणी आहेत शेखर धोत्रेसाठी आणि मिलिंद पाचरनेसाठी नक्कीच भिवंडीवरनं तेव्हा डोंबिवलीतला एकमेव खेळाडू ज्याने भिवंडीवरनं कलर टीव्ही डोक्यावर घेऊन आलेला असा हा खेळाडू आहे शेखर धोत्रे अनेक वर्ष फक्त एक लेग ब्रेक टाकलेला खेळाडू आहे ज्याने 6 बॉल फक्त फेकण्याची ज्याच्याकडे कला होती एकाच टर्नवरती खेळाडूंना नाचवायचा असा हा शेखर धोत्रे अनेक झपाटा असेल असल्फा असेल त्याच्यानंतर अनेक मोठे टिळक चौक असतील असे मोठे मोठे संघांना त्यांनी अक्षरशः नाचवून सोडलेलं आणि आज वयानुसार माणूस थोडा क्रिकेट पासून दूर जातो परंतु त्यांची आवड आज त्यांना मैदानात परत घेऊन आलेली पंचांच्या भूमिकेत आहे तर अशा खेळाडूंचं आपण कौतुक केलं पाहिजे नक्कीच त्यांच्यासाठी बोलावं तेवढं कमीच आहे नक्कीच नक्कीच त्यांची नाल ही क्रिकेटशी जोडली गेली आहे त्यामुळे ते क्रिकेट पासून लांब राहू शकत नाही त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण ते आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहे तर धावसंख्या 3 आहे आकड्यावरती या बॉल वरती काय पंच सिंगल आहे ओके धावसंख्या 3 आहे आकड्यावरती खूप चांगले अनुभव इथे मात्र शेअर केले कुमार आवटे यांनी आणि रोशन संत यांनी खरं तर खरी गोष्ट आहे क्रिकेट आपण तेव्हा चांगलं खेळतो जेव्हा आपण सर्वांचा आदर करतो
जावत मॅचेस आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे रामा. धावसंख्या 3 आकड्यावरती पाहायला मिळते आपल्याला. सेमीफायनलची मॅच आहे. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हादरत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे रामा. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल असतील. सुरेख फटका टॅप करतात. 1 रन मात्र बॉलवरती मिळालाय. पहिलं षटक मैदानामध्ये फिनिश झालंय आणि पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत 4 धावा पहिल्या ओव्हरच्या नंतर धावफलकावरती आपल्याला टीम तन्मय पॅकर्सची धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण तिन्ही मॅचचा जर विचार केला गोलंदाज रामा यांचा तर तिन्ही मॅच मध्ये त्यांनी एक षटक फेकलंय परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश पाटील रेडी होतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मनोज. अजूनही 3 षटकांचा मैदानामध्ये शिल्लक आहे. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये बघायचे तन्मय पॅकर्स टीम कितपत धावांपर्यंत पोहोचू शकेल. ऑन साइडला खेळत आहेत. फिल्डर आहेत तिथे आणि बघायचे पॉपिंग क्रीज मध्ये बॅट गेली की नाही आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅट खूप सहजरित्या जाते. 1 धाव मात्र या बॉलवरती मिळते. एका धाव्याने मात्र धावसंख्या 5 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली आहे. महत्वाची मॅच आहे. अत्यंत महत्वाचा सामना आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. जी टीम जिंकेल ती प्रवेश करेल या क्रीडा स्पर्धेच्या फायनल मध्ये. 1 to 4 चं हे क्रिकेट ऐतिहासिक स्पर्धा या मैदानामध्ये रंगत असताना काही अंतिम थोडेसे क्षण या स्पर्धेचे आता बाकी आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळत आहेत. 1 रन मात्र पुन्हा एकदा मिळतोय. 1 रनने मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 या आकड्यावरती आतापर्यंत टीमची टोटल पोहोचली आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेट आकाश. यावेळेस ऑन साइडला खेळत आहेत. तर क्षेत्ररक्षक होते थोडीशी चुकी झाली आणि तोपर्यंत 1 धाव मात्र इथे मिळते. सिंगल मिळते. 1 रन मिळतोय. 1 रनने मात्र स्कोर पुढे सरकतोय. 7 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली आहे. तन्मय पॅकर संघाने 2 सामने जिंकले. 2 सामने जिंकले. संघर्ष 11 टीमने. त्यामुळे दोन्ही संघ देखील प्रचंड मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत. नॉकआउट टुर्नामेंट आहे. जर तुम्ही हाराल तर तुम्हाला इथे त्या स्पर्धेला सोडावा लागेल कारण की तुम्ही अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये आहात. 1 सामना फक्त जिंकायचा आहे आणि यातल्या एका ट्रॉफीचा हकदार ठरायचा आहे. भरपूर मोठी स्पर्धा. स्वतःच्याच मैदानामध्ये खेळत असताना एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. तो संघर्ष टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं होम ग्राउंड आहे. जसं भारताला भारतात येऊन हरवणं कठीण असतं, ऑस्ट्रेलिया जाऊन हरवणं कठीण असतं, तसं संघर्ष टीमला त्यांच्याच मैदानामध्ये येऊन हरवणं कठीण असेल टीम तन्मय पॅकर्सला. तर बघायचंय या मॅच मध्ये काय चित्र असेल. हा चेंडू मात्र थोडासा बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. धावसंख्या 8 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली आहे. ऑन साइडला खेळतात. फिल्डर तिथे आहेत. प्रणय खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत फक्त 1 धाव मिळते. 1 रनने मात्र टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकते. आतापर्यंत आपण पाहायला गेले तर 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्या. दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 4 षटकांची ही मॅच. सकाळपासून सर्व सामने खूप चांगल्या प्रकारे पार पडलेत आणि आता ही आजच्या दिवसातील सेमी फायनल आहे. त्यामुळे जी टीम जिंकेल ती डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचणार आहे या स्पर्धेच्या. हो, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा इथे मात्र डॉट.
राऊंड विकेट. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न आणि धाव इथे बघायचं कंप्लीट होईल का. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये आणि ते धक्का क्रमांक मैदानामध्ये लागतोय तो म्हणजे तिसरा, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि 200 रुपयाचं पारितोषिक असेल ते म्हणजे ऋतिक शर्मासाठी कुमार आमटे यांच्याकडून, कारण की प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज टिनू येतात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या बघू शकता आपण 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक शर्माला पुन्हा 200 रुपयांचं पारितोषिक असेल, कारण की यावेळेस देखील त्यांनी जर विकेट घेतल्या, प्रत्येक विकेटसाठी कुमार आवटे यांच्याकडून टीम संघर्षासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पुण्यात गोलंदाज ऋतिक पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय. राऊंड विकेट कडून
स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे टिनू. त्याला फास्ट खेळा विनंती आहे टीम संघर्ष 11. भरपूर वेळ होतोय. ऋतिक पुण्याच्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट. स्ट्राईकला असेल फलंदाज टिनू. यावेळी समोर खेळत आहेत. खूप चांगला फटका फिल्डर तिथे आहे. तोपर्यंत 1 रन मात्र मिळतोय. एका धावेने संघ धावफलकावरती धावा जातात. त्या म्हणजे एकंदरीत 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 13 या आकड्यावरती टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पोहोचत असताना पाहायला मिळते. अत्यंत महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना. राऊंड विकेट कडनं पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल फलंदाज विशाल. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला. 1 रन मात्र बॉल वरती मिळतोय. एकेका धावेने मात्र संघ आपण पाहू शकता 14 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली आहे. 14 धावा धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. संघर्ष विपक्ष तन्मय पॅकर्स अशी मात्र आपल्याला मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाज ऋत्विकच्या मैदानामध्ये सुरू आहे. ऋतिकच्या षटकामध्ये आपण बघितलं असेल आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केल्यात. धावा झाल्यात 14. शेवटचा अजूनही 1 चेंडू बाकी या षटकामधला आणि धावसंख्या आपण बघतोय 14 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली आहे. राऊंड विकेट. यावेळेस अजूनही चांगला फटका. 1 रन मिळतोय. पहिल्या 3 षटकांच्या मैदानामध्ये खेळ संपलाय आणि पहिल्या 3 ओव्हरच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोनू येतोय. या लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती डेथ ओव्हर हाणामारीचं षटक ज्या षटकाला म्हटलं जातं त्या षटकात चेंडू मात्र सोपवलाय सोनूकडे. धावा झाल्या त्या म्हणजे धावफलकावरती 15 षटक संपले 3. शेवटचं षटक सोनूच्या हातामध्ये. स्ट्राईकला असेल टीमचा कॅप्टन टिनू बेडेकर. यास पुढेवर खेळतायत. खूप चांगला फटका आहे. 1 धाव मात्र बॉल वरती मिळेल. 1 रनने मात्र धावसंख्या 16 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचते. ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसीच्या माध्यमातून खूप चांगलं थेट प्रक्षेपण युट्यूब वरती केले जाते. ज्या ज्या ठिकाणी इंटरनेट अवेलेबल असेल, युट्यूब अवेलेबल असेल त्या त्या ठिकाणी मात्र स्पर्धेचं आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळते. सिंगल डबलने मात्र आता हा स्कोर पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत असताना टिनू बेडेकर आणि टीम अर्थात तन्मय पॅकर्स आणि स्कोर मात्र आता पोहोचलाय तो म्हणजे तब्बल 17 या आकड्यावरती. शेवटची ओव्हर आहे. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेट. पुण्याच्या पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. 1 रनने मात्र स्कोर पोहोचतो म्हणजे 18 या आकड्यावरती. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत ते म्हणजे फलंदाजी करणारी टीम तन्मय पॅकर्स आणि 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विफेक्ट चषक 2022 शेवटचे काही या स्पर्धेचे क्षण बाकी आहेत. राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईकला असतील टिनू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हा 2 धावा असतील. नो +1 आणि 2 धावांनी धावसंख्येचा आलेख उंचावलाय आणि धावा झाल्या त्या म्हणजे 20.
आता इथून तन्मय पॅकर्स टीमला एकच मॅटर करते, धावा कशाही येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे. गोलंदाज नो फेकतायत, गोलंदाज वाईड फेकतायत, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, परंतु 2 धावा आल्यात त्या महत्वाच्या आहेत. 20 धावा आल्यात, 4 गडी देखील टीमचे बाद झाले. शेवटची ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही आपण बघितलं 3 चेंडू बाकी आहेत, ते म्हणजे या सोनूच्या षटकातल्या शेवटच्या. 20 या आकड्यावरती टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट. हो, सुरेख फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे सोनूने त्याच्या आवाक्यामध्ये खूप चांगला चेंडू पकडला आणि फलंदाज झालाय बाद. धक्का लागलाय 5वा फलंदाजी करणारी टीम तन्मय पॅकर्सला. तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल, ते म्हणजे सोनूसाठी देखील प्रत्येक विकेटला पारितोषिक आहे 200 रुपयांचं. सोनूला देखील हे 200 रुपयांचं पारितोषिक असेल, ते म्हणजे कुमार आवडे यांच्याकडून. स्कोर आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज अभिषेक येतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सोनू पुण्याच्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अजूनही जर आपण पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस, धाडस, प्रयत्न असेल तो म्हणजे फलंदाजी करणारी टीम तन्मय पॅकर्सचा. राऊंड विकेट. यावेळेस जानाता जापान पोहोचे चीन. ऑन साइडला फटका खेळायचा होता, परंतु चेंडू जातोय पाठीमागे आणि 1 रन मात्र मिळतोय. एका धाव्याने स्कोर मात्र बदलतो, म्हणजे 21 या आकड्यावरती. 1 टू गो, 1 बॉल बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याचा गोलंदाज सोनू सज्ज झालाय या शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. यो, यावेळेस सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि या बॉल वरती मिळाल्या 2 धावा. या 2 धावांनी स्कोर मात्र झालाय तो म्हणजे तब्बल 23 धावा आणि 24 धावांचं टार्गेट सेट केले, ते म्हणजे तन्मय पॅकर्स या टीमने संघर्ष 11 या टीम समोर. चोवीस धावांचा टीम समोर टार्गेट आहे. तर या 24 धावांचा जर पाहायला गेलं तर 4 षटकात जितके चेंडू तितक्या धावा इथे बनवायच्या टीम संघर्ष 11 ला, जर हा सामना जिंकायचा असेल तर. आपण जावत मागच्या दिशेने. 24 बॉल 24 धावांची गरज आहे. कशा प्रकारे ही मॅच राहील, कारण की सामना आहे सेमीफायनलचा. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आपण जाऊया त्या खेळाच्या सेकंड इनिंग मध्ये रोशन संत यांच्याकडे. थँक्यू.
थँक्यू सो मच शुभम. संघर्ष 11 आणि तन्मय पॅकर्स या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे आणि 24 चेंडूंमध्ये 24 धावांचं लक्ष्य आहे. 6.00 जे सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज सुदर्शन आणि स्ट्रायकिंग फलंदाज आहे जितू पेडणेकर आणि ओमकार चव्हाण. ही जोडी आहे संघर्ष 11 या टीम कडून. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि सरळ जाऊन विशाल जाधवच्या हातामध्ये विसावतोय. मिस्टर DPL आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या पाठीमागे दिवा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज हे पुरस्कार पटकावलं होतं. स्पोर्ट्स सायकल यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते. कुमार आवटे यांचा देखील संघ होता त्या लीग मध्ये आणि दिवा प्रीमियर लीग मध्ये 3रा क्रमांक पटकावला होता. रेलिंग वरती जास्त ताण देऊ नका विनंती असेल. जास्त आपण जोर देऊ नका विनंती आहे. प्रेक्षकांना सामन्याचा आनंद जरूर घ्या आपण, कारण की प्रेक्षक ही कुठल्याही स्पर्धेचे प्रमुख घटक असतात. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. 1 धाव धावफलकावरती आहे. सुदर्शनने दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि सामना जिंकून दिला होता. रणजितने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि जितू पेडणेकरने अष्टपैलू कामगिरी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जितू ऑन स्ट्राइक. सुदर्शन गोलंदाजी मार्क वरती. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. 24 धावांचं लक्ष्य आहे 24 चेंडूंमध्ये आणि आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्यात संघर्ष 11 या टीमने. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. 1 चेंडू येतो डॉट, त्यानंतर येतो वाईट, त्यानंतर येतो डॉट, त्यानंतर येतो वाईट आणि पुन्हा एकदा चेंडू आलाय डॉट. आता पाहावं लागेल वाईट चेंडू येईल का. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहू शकाल. शिवसेनेचे झेंडे देखील डौलाने फडकतायत या मैदानावरती. भगवमय असं वातावरण आणि शिवसेना संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. शिवसेना म्हणजे काय. शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे शिवसेना. आणि त्या संघटनेचे तमाम पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. यावेळी चांगला चेंडू. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज होतोय आणि बॅट्समनला करतोय सरप्राइज. धावसंख्या स्थगित आहे. 2 धावा धावफलकावरती. GTCच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. ज्याला लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेतील बिग बॉस म्हटलं तर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट.in. यावेळी व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. एकही धाव बॅटने आली नाहीये संघर्ष 11 या टीमसाठी. 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सुदर्शन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राऊंड विकेट. यावेळी फक्त दिशा दिली होती आणि 1 धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 1 to 4 चं क्रिकेट आपण अनुभवतोय. जे 1 to 4 चं क्रिकेट विलुप्त होत चाललंय त्याला जिवंत ठेवण्याचं काम नक्कीच अमर मडवी आणि निखिल केने, त्यानंतर जितू पाटील आणि अजय दादा पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण की हल्लीच्या अंडरआर्म क्रिकेट मध्ये आपण नेहमीच सर्कल स्पर्धा पाहत असतो. आणि पुन्हा एकदा आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 4 चेंडू व्हाईट चेंडू फेकलेत. 1च धाव बॅटने आली.
5 धावा धावफलकावरती. जितू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. वाईट +1. 2 धावा मिळत आहेत. सुदर्शन सातत्याने खराब गोलंदाजी करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. सेन्सिबल क्रिकेट. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साइडला फ्लिक करतायत आणि एक चिकी सिंगल कंप्लीट. आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावांची गरज. 16 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. त्यामुळे 18 चेंडूंमध्ये कंपल्सरी 16 धावा बनवावे लागतील. नक्कीच GTC चे आमचे स्कोर अपडेटर आहेत मॅन फ्रॉम कोणगाव, जे GTC चे भिवंडीचे हेड आहेत. आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. ग्लोबल टेनिस cricket.in च्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आणि ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निखिल केने आणि अमर मडवी यांनी जी जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी ते पार पाडतायत. आणि सातत्याने खूप चांगली कामगिरी GTC च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा कव्हर होतात. आणि पहिला चेंडू येतोय. डॉट बॉल. पराग आलाय. नवीन गोलंदाज. धावसंख्या स्थगित आहे. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख गोलंदाजी. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती. सलग 6. दुसरा चेंडू आले. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आहे. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 22. दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज परागचं. टिनू बेडेकरचं मी कौतुक करेन, कारण की पराग असेल, संदेश असेल, हे नवोदित खेळाडू आहेत या टीम मध्ये. सुदर्शन आहेत आणि एक धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. बिनबाद 9 अशी अप्रतिम सुरुवात केली. कुमार औटे यांचा संघ आहे. संघर्ष 11 संघ. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. निखिल केने, अमर मडवी, जितू पाटील, अजय दादा पाटील आयोजित स्वर्गीय विजय कालू पाटील यांच्या स्मरणार्थ वी इफेक्ट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी ही स्पर्धा आणि पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर खेळत आहेत आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 10. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव बनवावी लागेल. बॅटिंग करणारे संघर्ष 11 या टीमला. त्यानंतर SB ग्रुप अर्थात जॉर्ज 11 कल्याण संघ देखील दाखल होतोय मेगा फायनल खेळण्यासाठी. टॅप करतायत आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. परागने खूप चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय गोलंदाज पराग. टॅप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत रणजित. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. आणि पहिल्या 2 षटकांचा 5वी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 6.00 च्या सरासरीने 12 धावा. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. थँक्यू सो मच. समोर जो कॅमेरा आहे विनंती असेल तिथे प्रेक्षक आहेत. ती वायर आहे त्याच्या आपण लांब उभं राहायचं आहे. विनंती असेल. सूरज म्हात्रे जे फाउंडर आहेत GTC चे
नक्कीच विद्युत जो खांब आहे सूरज त्याची वायर आहे आणि तिथे जॉईंट देखील आहे. विनंती असेल प्रेक्षकांना की आपण सांभाळून तिथे उभं राहायचं आहे. गोलंदाज संदेश, हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये जास्त धावा बनवल्या तर नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल संघर्ष 11 संघ. जर या षटकामध्ये संदेशने कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच तन्मय पॅकर संघ कमबॅक करेल या सामन्यामध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. संदेश राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी संघर्ष 11 या टीमला. ड्राइव्ह करतोय सुदर्शन आहेत आणि एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. बिनबाद 14. अशी अप्रतिम सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे संघनायक जितू पेडणेकर आणि फलंदाज ओमकार चव्हाणने. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. फक्त दिशा दिली आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 15 धावा धावफलकावरती. दोन्ही बाजूला संघर्ष सुरू आहे. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. संघर्षाने भरलेला क्रिकेट आपण पाहतोय. या दोन संघांच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फुलटॉस चेंडू ऑनसाइडला फ्लिक करतायत आणि एक धाव डिक्लेअर आहे. घोषांकित क्षेत्र आहे आणि त्या घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज. आठ चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल दोन्ही संघांना. यावेळेस एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रचंड गर्दी आपण पाहू शकाल कारण की सुपर संडे आहे, सुपर फिनाले आहे आणि वाईटचा इशारा येतोय. या षटकातील हा पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला गोलंदाज संदेशने आणि आता मात्र इक्वेशन आहे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल संघर्ष 11 या टीमला. संघर्ष 11 या टीमसाठी जमेची बाजू. एकही फलंदाज गमावला नाहीये. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. सलग 6 दुसरा चेंडू आलाय. डॉट बॉल, माफ करा व्हाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, क्रिकेटचं युद्ध सुरू आहे.
7 चेंडू आणि 5 धावांची गरज सामने जिंकण्यासाठी. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 9 चेंडू आणि फलंदाज बाद. चेंडू देखील काउंट असेल आणि आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिला फलंदाज गमावला 20 या धावसंख्येवरती. ओमकार चव्हाण बॅक टू द पवेलियन. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. रणजित येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज जितू पेडणेकर. 4 धावा दूर आहे विजयापासून. संघर्ष 11 हा संघ. अंडरम क्रिकेट आहे. अनेक नियमावली असतात. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. विनंती आहे की आपण वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. या दोन्ही संघांना ही कळकळीची विनंती आहे आयोजकांच्या वतीने. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामन्याचा रिदम आपण तोडू नका विनंती असेल दोन्ही संघांना. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू कंपल्सरी 4 धावांची गरज. रणजित गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज जितू पेडणेकर. यावेळेस फक्त दिशा दिली आहे आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली संघर्ष 11 या टीमने आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती. संघर्ष 11 या संघाने 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. स्वीप करतायत. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. चार चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जितू पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. संदीप पाटील ऑन स्ट्राइक. नऊ चेंडू घोषित केलाय आणि धावांची झाली बरोबरी आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत.
4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सूरज उपाध्याय देखील इथे उपस्थित आहे आणि सूरजने तो कारनामा केला होता, तो कारनामा करेल का? रणजित हा गोलंदाज. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सूरज उपाध्यायने 6 चेंडू मध्ये 1 धाव बनवून दिली नव्हती आणि आता मात्र डॉट बॉल आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. रणजित गोलंदाजी मार्कवरी स्ट्रायकिंग फलंदाज संदीप पाटील. आणि चौकार देखील गेलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल देखील आहे आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय संघर्ष 11 या टीमने. संघर्ष 11 संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि संघ दाखल होतोय वी इफेक्ट चषकाच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन कुमार आवटे, अभिनंदन